नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 4 जानेवारी आजच आपला पेपर झालेला आहे ग्रुप बीचा. जो प्रतीक्षित म्हणू शकतो काही लोकांसाठी आणि विवादित पण म्हणू शकतो, असा हा पेपर आपला फायनली झालेला आहे. मी हा एक्झामला स्वतः गेलेलो आहे. ओके. आणि कशा पद्धतीने मी ॲन्सर सोडवलेले आहेत. ओके. काय माइंडसेट असतो, म्हणजे आपण खूप काही ठरवून जातो की असं करेन तसं करेन, पण तो 1 तासाचा जो आपला प्रेशर असतो. ओके. त्या प्रेशरमध्ये आपण एकतर चांगलं करतो, एकतर वाईटच होतो. काही लोकं म्हणतात ना, खूप म्हणजे असं म्हणून शब्द वापरून मी घाण करून येतात, की ठरवून गेलेलं असतं एक, पण होतं एक. ओके. अटेम्प्ट एवढं करता येत नाही, टाईम पुरत नाही, टाईम मॅनेजमेंट होत नाही आहे, प्रेशर होतो, घाबरतात लोकं. ओके, ह्या सर्व गोष्टी होत आहेत. ओके. सो मी ॲक्चुअली काय विचार करत होतो, प्रत्येक प्रश्नाचा आपण वन बाय वन काय करणार आहोत, आपण अभ्यास करणार नाही. इथे मी काहीही क्वेश्चन चेंज करणार नाही, ॲन्सर चेंज करणार नाही, की की मी ॲन्सर काहीतरी वेगळं केलं आणि तुम्हाला वेगळं काहीतरी सांगेन. जे काही ॲन्सर आहे, जे मी टिक केलेलं आहे, मी OMR भरलेलं आहे आणि ॲक्चुअल त्याचं उत्तर काय आहे, ते आपल्याला ॲन्सर की आल्यावरच समजेल. मी बाकी क्वेश्चनची एक्झॅक्ट उत्तर काय आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन, पण काही क्वेश्चनचे ॲन्सर काय होऊ शकतात, चुकू पण शकतात. तुम्ही समजून घ्याल. रॉंग पण होऊ शकतात. ओके. सो ते तुम्ही मला नक्की समजून घ्याल. आपण ॲन्सर की आल्यावर तुम्हाला त्याची उत्तरं पण भेटून जातील. सो मी काय टिक केलेले आहे आणि ॲक्चुअल त्याचं उत्तर काय असलं पाहिजे, ह्या 2 गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. आणि मी काय विचार करत होतो हा क्वेश्चन सोडवताना, ओके, अशा माझे काही 4-5 सिली मिस्टेक्स आहेत, की त्या माझे क्वेश्चन आत्ता वाटते की करेक्ट येऊ शकले असते. पण मी परत तेच सांगतोय, एका तासाचा प्रेशर वेगळा असतो. आपल्या एका तासामध्ये जर तुम्ही कोणी गेला असेल मुलं, तर मला रिलेट कराल तुम्ही. तर एका तासामध्ये आपल्याला आपण जे काही सोडवत असतो, ते काय वाटत असतं, सर्वच बरोबर वाटत असतं, की हां, येस, हेला मी जे टिक केलं हे बरोबरच आहे. हे कोणीच चुकी करू शकत नाही. पण नंतर घरी आल्यानंतर आपल्याला समजतं, की यार इथे हे लॉजिक लावायचं होतं. इथे ही आपली काय झालेली आहे, सिली मिस्टेक झालेली आहे. सो ह्या गोष्टी होतात. सो हेच आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. बाकी तुम्हाला YouTubeला खूप सारे काय भेटतील, व्हिडिओज भेटतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं असेल, संभाव्य आन्सर की. ओके, ते तुम्ही बघाच. ओके. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण मी तुम्हाला ॲक्चुअल सांगणार आहे, की की काय अनुभव होता माझा, की पेपरचा जो मी म्हणेन नवीन मुलं आहेत ज्यांना आता पुढची काय द्यायची आहे, न्यू स्टुडंट्स आहेत, न्यू ॲस्पिरंट्स आहेत. त्यांच्यासाठी हा माझा खास व्हिडिओ असेल, की ॲक्चुअल काय माइंडसेट असतोय पेपर सोडवताना आपला. ओके. आपण सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन मला डी सेट होता. मी माझा नंबर रिव्हील नाही केलेला आहे. ओके. आपण नंतर करू, जर काय आला चांगला रिझल्ट तर. ओके. सो डी सेट होता मला. पहिलाच माझा हिस्ट्री चालू झाला होता. मी सुरुवात केला 11 वाजता बरोबर पेपर सुरुवात केली. बरोबर 11 वाजता पेपर देतात ते लोकं. मग 11 वाजता बरोबर मी सुरुवात केली होती. ऑप्शनकडे म्हणजे होतं ना, सब्जेक्टकडे गेलो होतो. जिओग्राफीनंतर मी गेलो होतो पॉलिटीमध्ये मित्रांनो. लक्षात घ्या. सो अशा पद्धतीने मी तो पेपर सोडवला होता. पण ठीक आहे, आपण वन बाय वन जाऊया. आता चालू आहे तर परत आपल्याला खूप स्क्रोल करावं लागेल. सो हा सब्जेक्ट आला माझ्यासमोर. मी हा क्वेश्चन वाचायला सुरुवात केली. क्वेश्चन वाचला पहिल्यांदा, प्रार्थना समाज. मी एक्सपेक्टेड होतं की याच्यावर क्वेश्चन असतोच. ओके. आणि जेव्हा मी ॲज अ फॅकल्टी मुलांना शिकवत असतो, तेव्हा मुलांना मी खूप सारे काही वेळा सांगितले, की प्रार्थना समाजावर कुठलीही एक्झाम जा, तुम्हाला एक क्वेश्चन पाहायला भेटणारच भेटणार. आणि ह्या वेळी तो क्वेश्चन विचारला होता आणि मोस्ट एक्सपेक्टेड होता. पण हा थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारला. कशा पद्धतीने विचारला? सोशल सर्व्हिस लीग कोणी केलेली आहे तयार? तर हे पहिलं स्टेटमेंट होतं. याच्यामध्ये म्हटलंय नामजोशी आणि सोशल सर्व्हिस लीग. मी असं वाचल्यानंतर समजलं, की नामजोशीच आहे सोशल लीगबद्दल. मग माझ्या ऑप्शनमध्ये ए मला पाहिजेच. योग्य उत्तर विचारलेले आहेत. सो मी हा ऑप्शन बघा काय केलं होतं, मायनस केलं होतं. हा सुद्धा ऑप्शन गेलेला आहे. आता राहिले काय, ए बी म्हणजे बी हा करेक्टच आहे. म्हणजे ज्यांना कोणाला माहिती नसेल नामदार गोखले यांनी, तर हे उत्तर बरोबर आहे. आता ए बी डी, आता डी असला पाहिजे का नसला पाहिजे, ते मला वाचून बघूया. सो उन्नतीसाठी काय म्हणतात ना, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेसची काय केली, स्थापना केली. एकदम बरोबर आहे. सो मला ॲन्सरमध्ये ए पण पाहिजे आणि डी पण पाहिजे. असं किती ऑप्शन दिसतंय, तर मला एकच ऑप्शन दिसतोय. गरज नाही नाशिकला आहे, कुठे आहे मला माहिती नव्हतं. सो मी हा क्वेश्चन ह्या पद्धतीने सोडवलेला आहे. तर याचं उत्तर मला तरी हे आलेलं आहे. बाकी आता ॲन्सर कीमध्ये तुम्हाला समजेल काय असेल ते. मी ह्या पद्धतीने काढलेलं आहे. मी हा विचार करत होतो पेपरमध्ये. मी परत सांगतोय, मी तुम्हाला ॲन्सर सांगत नाही. मी कशा पद्धतीने क्वेश्चन काय केलेले आहेत, टॅकल केलेले आहेत. आता किती करेक्ट आहे, किती रॉंग आहे ते आपल्याला नंतर समजेल. मी उगाच तुम्हाला हवाबाजी करत नाही आहे, की अशा पद्धतीने सोडवायला पाहिजे होतं. सो मी जे काही सोडवले ते तुम्हाला सांगतो. आपण ॲन्सर की आल्यानंतर याच्यावर परत बोलू आपण. मी व्हिडिओज बनवेन. ओके. हा बघा हा क्वेश्चन माझा. या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाई करणाऱ्या फाशी देण्यासाठी वधस्तंभ केला होता, उभारला होता. आता मला याची आयडिया नव्हती.
तरी पण मी प्रयत्न करत होतो की काय काय तर अँड्रू फॅझर तर मला वाटत नव्हतं की हा असेल तर म्हणून. आता मी ही 4 नावे कधीच वाचली नव्हती. म्हणजे रिचर्ड मायन खरं सांगायचं तर अँड्रू फेजर मी वाचला होता. पण ही 4 नावं कधीच नव्हती ऐकली. तरी पण म्हटलं मला अटेम्प्ट करायचं आहे. कारण की मी ठरवून गेलो होतो की माझा अटेम्प्ट मला 95 करून ठेवायचं. बिनधास्त जे काय होईल ते होईल. ओके 95 अटेम्प्ट करायचं कारण का तसाही कट ऑफ किती लागतोय 62.50 गेल्या वर्षीचा. 80 जर क्वेश्चन मी सॉल्व्ह केले, माझे 20 जर रॉंग झाले, तर माझा गेला ना कट ऑफ. होऊच शकत नाही माझं. सो मी विचारून गेलो होतो की करेन ते काय करेन 95च्याच वर करेन. म्हणजे 97चं माझं ह्या वर्षीचा अटेम्प्ट आहे. लक्षात घ्या मित्रांनो. मला काही जण मला तर वेडे पण म्हणतील सर का किती एवढं केलं तर तर मी 97चा अटेम्प्ट केला मित्रांनो. लक्षात ठेवा. 2 क्वेश्चन मला आठवत आहे मी मॅथचे सोडलेत आणि एक क्वेश्चन मला आठवतोय 16वा क्वेश्चन आहे पुढचा, तो मी आपल्या जॉग्राफीमधला सोडलेला आहे. ॲक्च्युली माझा जॉग्राफी खूप चांगला आहे, तरी मी तो क्वेश्चन स्किप केलेला आहे. बाकी कुठलाच क्वेश्चन स्किप, इव्हन मी सायन्सचा सुद्धा क्वेश्चन स्किप केलेला नाही. सो हे ठरवून गेलो होतो. सो बघू आता काय होतं ते. पण ठीक आहे, मला परत सांगायचं ते माझा माइंडसेट काय होता. सो माझं ह्याचं उत्तर चुकलेलं आहे. आय थिंक सो ह्याचं उत्तर मी आता चेक केलं गुगलला, त्याचं उत्तर काय आहे तर चार्ल्स फर्जेट आहे. ओके, त्याने काय केलेलं आहे, वधस्तंभ उभारलेला आहे की लोकांना ते म्हणतात ना की मान खाली देऊन तिची काय करायची, हत्या करायची, म्हणजे त्यांना मारायचं, दंड द्यायचा. आता हा पण क्वेश्चन माझं काय आहे चुकलेला आहे. मी काय उत्तर करून आलेलो तर मला 2 ऑप्शनमध्ये ॲक्च्युअली उत्तर बघा. मला जे वाटत होते अपेक्षित होतं ते नाहीच. मी शिवरामपर्यंत केलं होतं. शिवरामपर्यंत असू शकत नाही. मला अच्युतराव कोल्हटकर वाटत होते, पृथ्वीकर हरिकर. तर मी हे करून आलेलो आहे. ॲक्च्युअली उत्तर काय आहे त्याचं, म्हणजे काहीच संबंध नव्हता. मी जवळ पण संबंध आलेला नव्हता. ठीक आहे, ह्याच्यापैकी उत्तर असतं तर काही समजू शकलं असतं कुठल्यापैकी, की तर अच्युतराव कोल्हटकर आणि पृथ्वीकर. सो माझा गेस एकदम काय झालेला आहे इथे रॉंग झालेला आहे. हा एक क्वेश्चन चुकलेला आहे माझा. हा एक क्वेश्चन काय झालेला आहे चुकलेला आहे. ह्याचं उत्तर काय आहे, हा करेक्ट आहे. ओके, चला चौथा क्वेश्चन बघूया आपण. इथे चौथा क्वेश्चन एकदम सोपा होता. हा माझ्यासाठी खूप सोपा. मी एकच जोडी लावली, भारत सुशासनाचा कायदा, भारत वंदे पदाची काय केली, निर्मिती केली, आणि हा स्टॅनले होता. हा एक मी स्टॅनले होता. ही एक जोडी लावली आणि भारतीय काउन्सिल ॲक्ट 1901 सर्वांना माहिती असलेले मुस्लिम स्वतंत्र मतदारसंघ गेले स्थापन केले. सो बीला 1 असे 3 ऑप्शन मला दे व एक ऑप्शन दिसतोय आणि अला 4, अला 4. सो हा एक ऑप्शन गेला होता. हा एक मग डायरेक्ट उत्तर भेटलं कारण का बला 1 पाहिजे होता मला. सो चौथा ऑप्शन ऑलरेडी गेला होता. मला तर अला 4 एकच ऑप्शन आहे. सो उत्तर काय असणार त्याचं, काय असणार आहे तर हे तिसरं उत्तर असणार आहे. सो अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवला होता मी. बाकी हे सर्व मला माहिती होतं, पण मी जास्त वेळ वाया घालवला नाही. फक्त ह्या 2च जोड्या लावल्या आणि पुढे गेलो, कारण का काही अर्थ नव्हता वेळ वाया घालवण्यामध्ये. हा एक 5वा क्वेश्चन. मित्रांनो मला माहिती नाही कट ऑफ काय असेल काही नाही, पण मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने मी हा माझा माइंडसेट होता पेपर सोडवताना. तो 5वा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चनसुद्धा माझं काय झालेलं आहे रॉंग झालेलं आहे. आता मी जेव्हा क्वेश्चन आन्सर त्याचं चेक केलं, का रॉंग झालं ते मी तुम्हाला सांगतो. मला माहितीच नव्हतं की सरोजिनी नेहरू हे काय होते, त्याचे अध्यक्ष होते. तर मी मगाशी बघितलं तर 1929ला ते काय होते, अध्यक्ष राहिले. सो डी आता भोसवले नाही, आता भोसवले ऑलरेडी आणि मग भोसवले नाही असे विचारले. जो हा ऑप्शन गेला असता, हा ऑप्शन गेला होता, हा ऑप्शन गेला, डायरेक्ट उत्तर भेटलं असतं मला रणदेवी. पण मला ते लॉजिक लागलेलं नाही, एका तासामध्ये नाहीच होत मित्रांनो, आणि खरंच नाही लागलं, आणि त्यामुळे हा क्वेश्चन माझा काय झालेला आहे रॉंग झालेला आहे. एक ऑप्शन होतं, याचं उत्तर काय आहे तर रणदेवी आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4. 6वा क्वेश्चन बघा. छत्रपती शाहू महाराजांबद्दल अपेक्षितच होता क्वेश्चन. मी माझे प्रायर टॉपिक्स मुलांना दिले होते, माझे 4-5 बॅचेस आहेत त्यांना मी दिल्या होत्या शाहू महाराजांसंदर्भात, की हा टॉपिक महत्त्वाचा असणार आहे आणि क्वेश्चन याच्यावर आलाच आहे. सक्तीचं आणि मोफत शिक्षणाचा कायदा केला, येस, दंड लावायचे ते. विविध कला आणि कलाकारांना आश्रय दिलाच. विधवा विनार पुन्हा केला. काही मुलांना वाटत असेल की नाही केला, तर केला आहे 1919ला. आणि कोल्हापुरात शाहूपुरीची काय केलेली आहे, तर याचं उत्तर मी काय दिलेलं आहे, बाकी तुम्ही चेक करू शकता. सो मला हे उत्तर वाटलेलं आहे. मलेविरुद्ध विरुद्ध मलेवाले विरुद्ध अटवात यश मिळण्याचे कारण होते कोणाला तर नील उत्पादक शेतकऱ्यांना. तर उपक्रमशीलता आहे, संघटन शिस्त आहे, मलेवाले तर पडलेली फूट, आणि हिंदू मुस्लिम एक. मला हे वाटत नाही की योग्य आहे, काही सेन्स लागत नाही हिंदू मुस्लिम ऐक्यांचा आणि मलेवाले तर उठावांचा बद्दल. सो वरीलपैकी सर्व तर असं ऑप्शन नाहीच आहे. बाकी हे सर्व बघा लॉजिकल आहेत, की ठीक आहे असू शकतं. त्याचं उत्तर काय मी केलेलं आहे तर ए बी सी. हा मी विचार करत होतो त्यावेळी. सो आता मे बी उत्तर काय असेल मला माहिती नाही. पुढचा बघूया आपण. 8 नंबरचा क्वेश्चन. एकदम हा क्वेश्चन मला माहिती होता. सो मोपळ्याचे बंड केरळला झालेलं आहे. अला 2 असे 2 ऑप्शन आहेत, त्यामुळे हा ऑप्शन मी ऑलरेडी एलिमिनेट केला. बघा सेम तसंच आहे. संत्र्याचा उठाव बंगालला झालेला आहे. सो सीला 4, सीला 4. किती ऑप्शन आहे सीला 4, बघा एकच इथं ऑप्शन आहे. मी डायरेक्ट असं गेलो होतो उत्तराकडे, बाकी बघितलंच नाही काही.
इथे म्हटलंय 1857 मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्र काँग्रेसच्या, आता मी ते बघा क्वेश्चन सोडवतो बघितलं मी चेक केलं पहिल्यांदा. 1885 हेमचंद्र बॅनर्जी होते, दादाभाई नौरोजी होते, नंतर बदरुद्दीन तय्यबचे होते, मद्रास झालेलं होतं. सो याचं उत्तर काय आहे तर हे आहे. अशा पद्धतीने उत्तराकडे गेलो होतो. मुकुंदराव पाटील, मी मुलांना PYQ दिला होता की हा उत्तर येणारच. सो अला 4 असे किती ऑप्शन, 2 ऑप्शन होते, त्यामुळे हा ऑप्शन मी एलिमिनेट केला. तिसरा पण ऑप्शन एलिमिनेट केला. आणि मला ऑनचर कॅटेगरी डॉर्क, हा मी मेन्स जेव्हा मी देत होतो, राज्यसेवा मेन्स देत होतो, त्यावेळेला हा क्वेश्चन मी रॉंग केला होता. त्यामुळे या क्वेश्चनला म्हटलं आता परत रॉंग करायचं नाही, आणि हा क्वेश्चन परत काय विचारला आयोगाने, कंबाईनला विचारला. मी मेन्स देत होतो 2024ची, तेव्हा हा क्वेश्चन मला विचारला होता. ओके, मेन्स दिली आहे मी ऑलरेडी राज्यसेवेची. सो तर त्यावेळी मला हा क्वेश्चन मला चुकलं होतं, त्यामुळे परत म्हटलं हा क्वेश्चन परत चुकायचा नाही. सो याचं उत्तर मला डायरेक्ट भेटलं काय तर 1. हे झाले हिस्ट्रीचे क्वेश्चन. पुढचे आहेत जॉग्राफीचे क्वेश्चन. इथून जॉग्राफी क्वेश्चन चालू होत होतं. माझा फेवरेट सेक्शन इथून मी चालू केला. सो रायरेश्वराला बघा, याच्यामध्ये जेव्हा मी क्वेश्चन सोडवायला जातो मला हे माहिती नव्हतं, आयडियाच नव्हती काय की रायरेश्वरापासून काय होते तर शंभू महादेव डोंगरांग पसरलेली आहे. मला काही आयडिया नव्हती याची. सो मी तो ऑप्शनच आधी चेक केला नाही. पहिलं गेलं सातपुडा पर्वत, हे मला सर्व माहिती होते. सो हे मी करेक्ट केलं. म्हटलं BCD असं ऑप्शनच नाही कुठे, मग वरीलपैकी सर्व विधानं काय असली पाहिजेत, बरोबर असलीच पाहिजे. सो हा एक लॉजिक होता माझा याच्यामध्ये. उगाच त्याच्यामध्ये आपण दुसरं काही करून यायचं नाही. आता इथे म्हटलंय लोकनृत्यासाठी वारंवार क्वेश्चन विचारतो आहे, चंद्रपूर याचं करून आलेलं आहे. ओके, लोकनृत्य आपल्याकडे सिंधुदुर्ग वगैरे इकडे काही सापडत पाहायला भेटत नाही. सो चंद्रपूर याला. चिनाब नदी, आता हा बघा हा क्वेश्चन मी कसा सोडवलेला आहे. इंडिया जॉग्राफीवर 1-2 क्वेश्चन असतात, त्यातला हा एक क्वेश्चन आहे. ओके, सो हा क्वेश्चन मी कसा सोडवला, मला हे पहिलं माहिती नव्हतं. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडी जवळ होतो, माहिती होतं मला. सतलजचा उगम राखा सरोवर मला माहिती होतं, B आणि C. आता A B C करेक्ट नाहीच आहे, कुठला तरी एक रॉंग असणारच आहे. सो मला माहिती होतं की C करेक्टच आहे, तो C ऑप्शन मला पाहिजे होता. सो हा ऑप्शन गेला. कुठला ऑप्शन गेला बघा, मला C बरोबर विचारलं होतं ना, तर हा ऑप्शन माझा गेला, कारण का C करेक्ट, सॉरी 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 हा नाही जाणार, C पाहिजे. A B हा मी इथे करेक्ट मग एक रॉंग केला होता, म्हणजे हा गेलाच आहे. आता रोहतांग म्हटलं, मला आता डाऊट होता की रावी नदीचा रोहतांग मला माहिती होतं. सो B आणि C करेक्ट पाहिजे. B आणि C करेक्ट म्हटलं तर इथे कुठेच नाही आहे, B आणि इथे एवढंच आहे. सो हे उत्तम, मी ह्या पद्धतीने उत्तराकडे गेलो होतो. इथे म्हटले पाणलोट क्षेत्र विकास, भूमी उपयोजन आणि उत्पादन पर्यायात वाढ करणे, एकदम लॉजिकल वाटतं. वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे रक्षण करणे, एकदम लॉजिकल वाटतं. इथे म्हटले गुंतवणूक कमी करायची आणि उत्पादन खर्चाने वाढ, हे लॉजिकल वाटत नाही. सो याचं उत्तर काय आहे AB. बघा ABC तर करेक्ट नाहीच आहे. पुढे म्हटले कामठी कौलसा क्षेत्र आंबा नदी खोरचे आहे. आता मी याचं उत्तर काय केलेलं आहे तर ए आणि बी केलेलं आहे. का मला वाटत होतं की एकतर आयोगाने इथे चेंज केलं असेल, कॅनडासाठी सायरस आणि अप्सरासाठी ब्रिटनने मदत केली असेल, असं माझं मी लॉजिक लावलेलं. मे बी आता क्वेश्चन मी आन्सर कीमध्ये चेक करणार आहे. त्याचा उत्तर मी काय केलेलं आहे तर 2 केलेले आहेत. तुम्ही रिॲक्ट करू शकता माझ्या ह्या लॉजिकवर, तुम्हाला जे काय वाटेल ते. आता हा मी क्वेश्चन स्किप केला मगाशी म्हटल्याप्रमाणे. मला हाच क्वेश्चन घाईघाईमध्ये मला करताच आला नाही. मी तरी पण हे मला डाऊट वाटत होतं की मुंबई नसू शकतं, पण मी हा क्वेश्चन रिस्क घेतली नाही. मी केलं होतं, मी जर हा ऑप्शन जरी एलिमिनेट केलं, कारण का इथे राहुरीला आहे अहमदनगरला. हे जे विद्यापीठ आहे ते कुठे आहे. उद्याचा MCQ असू शकतो हा डायरेक्ट, मित्रांनो लक्षात ठेवा. PYQ MCQ असू शकतो. मी हा जर ऑप्शन एलिमिनेट केला तर B हा इथून C गेला, इथून C गेला, डायरेक्ट मला उत्तर भेटलं असतं. पण माझं हे उत्तर काय झालेलं आहे मित्रांनो, खरं सांगायचं प्रामाणिक तर रॉंग झालेला आहे. मला हा उत्तर क्वेश्चन मी रॉंग म्हणण्यापेक्षा मी अटेम्प्टच केलेला नाही. नॉट अटेम्प्टेड. का नॉट अटेम्प्ट, मला डाऊट होता इथे, पण हे मला मुंबईमध्ये आहेच का असं वाटलं. राहुरी मी ऐकलं नव्हतं, सो त्या मला तो क्वेश्चन अटेम्प्ट करता आला नाही. पुढचा क्वेश्चन बघा 17. हा मी मुलांना शिकवला होता. मुंबई शहर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी याचं उत्तर आहे. इथे म्हटलं वैतरणी, तानसा, उल्हास नदीच्या उपनद्या आहेत, अजिबात नाही. ओके, वैतरणी तानसांचा काही संबंध नाही, त्यामुळे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. मी बघा अशा पद्धतीने गेलेलो आहे. त्याचं उत्तर हे आहे. पुढचं स्टेटमेंट. हे मी UPSC करताना माझं जॉग्राफी ऑप्शनल आहे, त्यावेळेला हा मला समजलं. तरी पण एक लॉजिक लागतं. मान्सून, Dला 3, एकच ऑप्शन आहे बघा. मी ह्या पद्धतीने गेलो होतो, Dला 3. आणि DFC अरुणाचल प्रदेश पाहायला भेटतं, थंड आणि आर्द्र हिवाळा अरुणाचल प्रदेशमध्ये पाहायला भेटतं. कोणत्या राज्यामध्ये पाहायला भेटतं तर अरुणाचल प्रदेश. ओके,
सो अशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. महाराष्ट्रात म्हटलं 20वा क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन. महाराष्ट्रात पावसाच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. अचूक विचारले, बरोबर विचारले. बघा मी ते लिहिले बरोबर. विदर्भामध्ये पश्चिमेकडे कडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते असं म्हटलेलं आहे. आणि नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावर पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. कारण का सी ऑप्शन असू शकत नाही, कमी होते. इथे काय होते? कमी होते. सो हा सी गेला, हा सी गेला, राहिला ए आणि ए बी, म्हणजे हा करेक्टच आहे. ओके. आणि बी नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. आय थिंक याचं उत्तर ए असावं, पण मी हे केलं आहे कारण की इथे उलटं म्हटलंय. राज्यातील नैसर्गिक वनस्पतींचे वितरण हे कशावर डिपेंड आहे? तर पर्जन्याच्या वितरणावर काय आहे? अवलंबून आहे. सो हे स्टेटमेंट मला तर वाटतं की चुकीचं असावं. माझं क्वेश्चन मी हे करून आलेलं आहे, पण आयोग मला वाटतं की उत्तर हे देईल, ए देईल. लक्षात घ्या. तर मला वाटतं की हा क्वेश्चन काय होऊ शकतो? माझा रॉंग होऊ शकतो. आपण आन्सर की चेक करू तेव्हा बघू. ठीक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, आता इथे म्हटलं आरबीआयचा आणि कृषीचा काही संबंध नाही, तर आपल्याकडे नाबार्ड आहे त्यासाठी. मी इथेच डायरेक्ट काय केलं होतं? एलिमिनेट केलं होतं. डायरेक्ट याचं उत्तर काय आहे? बी. हे बरोबर आहे. आता इथे मित्र बघून माझा क्वेश्चन कसा रॉंग झालेला आहे. हा क्वेश्चन माझा रॉंग झालेला आहे. इथे मी हे ऑप्शन बघतच नव्हतं, कारण की एवढ्या लांबचं करंट मी असा ड्रॉच केला होता. करंट विचारणार नाही, विचारलं तर जून 23 किंवा 24. मग काय केलं मी, दोन पण सर्कल करून ठेवला. पण याचं ॲक्च्युअल उत्तर करून आलो मी 24, आणि याचं उत्तर आहे किती? 23. सो याचं ॲक्च्युअल उत्तर किती आहे विचारलं मला, तर काय आहे? तर हे आहे. आणि मी काय करून आलेलो आहे? 24 करून आलेलो आहे. सो हा एक क्वेश्चन माझा काय झालेला आहे? रॉंग झालेला आहे. ठीक आहे. राजकोषीय तूट, मुलांना मी मागे इकॉनॉमी शिकवत होतो तेव्हा मी हा डायरेक्ट सांगितलं होतं की सरकारी कर्ज वगळता बाकी असणारी एकूण खर्च आणि जमा करते जमा प्राप्त यातला फरक. त्याचं उत्तर बघता काय येतं? हे येतं. लेखकांचे टू ऑल दी अबो, वरीलपैकी सर्व आहेत. मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन होता. अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पनगारे. मोस्ट एक्सपेक्टेड होता. तो आता बरोबरच आहे. आता इथे म्हटलं 31 मार्च 2025 भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत? तर एकूण आता 12 आहेत. किती आहेत? 12. तो सीला 2, सीला 2 असे किती ऑप्शन पाहायला भेटतात बघा? एकच ऑप्शन आहे बघा, एकच ऑप्शन. तर हे उत्तर येतं. आणि हेच काय बघा केलेलं आहे मी. किती राष्ट्रांचं बँकेकरण झालं? तर 14 राष्ट्रांचं 1961 झालं होतं. 1980ला 6 बँकांचं झालं होतं. किती बँकांचं झालं होतं? 6. आणि सध्या किती बँका आहेत विचारलं तर 12 बँका आहेत. इथे म्हटले, आता मी याचं उत्तर केलेलं, मे बी मला चेक करायचं आहे. याचं उत्तर मी हे करून आलेलो आहे. 39वे उत्तर, अटल इनोव्हेशन मिशन ही केंद्र शासनाचा पुढाकार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. बरोबर, अटल इनोव्हेशन मिशन. आणि अटल इनोव्हेशन मिशन नवनिर्माण आणि नवोद्योजकतेपर्यंत बनण्यास कारणीभूत होते. आजची एकदम करेक्ट आहे, काही रॉंग नाही याच्यामध्ये. 2021-22 मध्ये भारताच्या अन्नधान्य उत्पन्नाचा, ओके ठीक आहे, पॉझिटिव्ह घेतलं होतं मी. भारतात ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती. हे मला पण बरोबर वाटलेलं आहे. मी दोन्ही उत्तर करून आले. मे बी हे रॉंग असू शकतं, पण मला हे वाटतंय. इथे म्हटलंय संख्यात्मक साधन कोणते? रेपो दर आहे आणि खुल्या बाजार, OMO म्हणतो, आणि रेपो. हेच उत्तर आहे त्याचं, ओनली बी अँड डी. इथे मत्स्यपालन येत नाही, ॲग्रिकल्चर आहे, त्याचं काही संबंध नसायचं. उत्तर काय आहे? ABC. इथे म्हटले चलनवाढ होऊ शकते. काय होऊ शकते? इन्फ्लेशन होऊ शकतं. 112 सर्वांना माहिती, अशी जोडी लागत होती 1 2 3 4. तर हे बरोबर आहे. येस, आपल्याकडे आहे कर्दय क्षमता अशी तत्वाची आहे. आता हा क्वेश्चन बघा, माझा हा क्वेश्चन काय झालेला आहे? रॉंग झालेला आहे. जवळपास माझे असे 12 ते 15 क्वेश्चन काय झालेले आहेत रॉंग. तुम्ही काउंट करत जा. इथे 9 सप्टेंबर आहे, इथे 21 जून आहे. पण मी म्हटलं काय एवढं काय 21 जून एवढं आयोग बदलेल, पण आयोग डेट बदलला. आयोगाने काय केलेली आहे? डेट बदल. हे बरोबर आहे 3. सो हे उत्तर पाहिजे होतं, फक्त हे उत्तर होतं. मी हे करून आलेलं हे. सो माझा क्वेश्चन रॉंग झालेला आहे. पुढे म्हटलं हा एकदम मला माहिती होतं की उत्तर युसुफ आणि शाह आहे. डायरेक्ट माहिती होतं, मी विचार केलाच नाही जास्त. मी हे जोडी लावली बघा मित्रांनो, अंग असूर अद्वैत कोठारे, मराठी वाटते मला, म्हणून सीला 3 असे एकच ऑप्शन इथे पाहायला भेटले मला. सो याचं उत्तर हे मे बी चेंज होऊ शकतं, बघून घ्या तुम्ही. याचं उत्तर हे आहे मित्रांनो. मी माझं लॉजिक इथे काहीच लागलं, मला माहीत नव्हतं. आय डोंट नो, मला 0% माहीत होतं याच्याबद्दल. मी हे ऑप्शन इलिमिनेट करतो, जे ॲक्च्युली याचं उत्तर काय आहे? निखिल रविशंकर आहे.
इथे म्हटलं युवा वाराणसी जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद पार पडली. येस, हे पण बरोबर, हे पण बरोबर आहे. जागेगा युवा बडेगा युवा. संदीप सांगून मी एकच जोडी लावली होती, मला एवढंच माहिती होतं, बाकी काहीच माहिती नव्हतं. सी ला 3 असं एकच ऑप्शन इथे पाहायला भेटतो बघा, हे ऑप्शन नाहीच आहे, तर याचं उत्तर हे असणार आहे. So अशा पद्धतीने त्या क्वेश्चन सॉल्व्ह केला होता मी. करंट क्वेश्चन थोडेसे काही होते डिफिकल्ट होते आणि ते क्वेश्चन म्हणजे बऱ्यापैकी चुकलेले आहेत, 4-5 क्वेश्चन चुकलेले आहेत म्हणजे 15 मिनिट 10 करेक्ट आहेत. हां, पण ठीक आहे, तेवढा पण चांगला स्कोर आहे. IMFच्या कार्यकारी संचालक, आता मी मला हे यांच्याबद्दल प्रश्नच नव्हता, हे नाहीच आहेत, कारण का हे नाहीच आहेत. ओके, मला प्रॉब्लेम होता फक्त या दोघांचा. आता शक्तिकांत मी कसं काय लावलं की प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत कोणाचे, आपल्या पंतप्रधान, त्यामुळे त्यांचा आणि IMFचा काही संबंध असणार नाही. मग राहिले कोण, उर्जित पटेल. सो हे उत्तर असं काढलेलं आहे. मी याचं उत्तर तिन्ही करून आलेलं, मी उत्तर काय असेल ते मी नंतर चेक करणार आहे. काही मला याच्यामध्ये निगेटिव्ह वाटलेलं नाही, म्हणून त्यामुळे तिन्ही चुकी बरोबर केलेत. इथे बघा, कोणाच्या अध्यक्ष, तर हा जर भारत जर याच्यामध्ये नसतं तर हा क्वेश्चन विचारलाच नसता आयोगाने, त्यामुळे हा गेला, हा ऑप्शन गेला, हा गेला, राहिला हा. याचं उत्तर आहे 6.5. माझं हे उत्तर चुकलेलं आहे. हा एक क्वेश्चन माझा चुकलेला आहे. मी काय करून आलेलं आहे 7.2. GDP पियुष गोयल करून आलेलो आहे. हा उत्तर माझा एक क्वेश्चन चुकलेला आहे. याचं उत्तर आहे मनोहरला. याचं उत्तर पण चुकलेलं आहे. याचं उत्तर आहे SBI. हे बरोबर आहे एकदम माझं. मी दोन याच्यामध्ये डाऊट होतो, पण तो करेक्ट आलेला आहे. मी झाकरी एक शब्द मला माहिती होता, त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. मी थोडं पंजाब आणि हिमाचलमध्ये कन्फ्यूज होतो, याच्याबद्दल काही मला डाऊटच नव्हता. पंजाब आणि हिमाचल प्रदेश, मी करून आलेलो हिमाचल प्रदेश. इथे बघा, हा याचं उत्तर आहे, पण हा क्वेश्चन सुद्धा माझा काय झालेला आहे, रॉंग. सो 5 क्वेश्चन माझे गेलेले आहेत त्याच्यामध्ये. मी करून आलेलो आहे रणवीर सिंग. ह्याचं उत्तर सुद्धा काय आहे, आय थिंक C&D हे बघतं बरोबर आहे. सो माझं हे पण क्वेश्चन काय झालेलं आहे, रॉंग झालेलं आहे. हां, जी बद्दल काय आहे तर पंचायत राज सत्ता अधिकार आणि जबाबदाऱ्या. हा एक क्वेश्चन बघा, हा एक क्वेश्चन मित्रांनो, 243A. मला माहिती होतं ग्रामसभाबद्दल आणि आरक्षणासंदर्भात. याचं उत्तर काय येतं, हे येतं. हां, याचं उत्तर बघा, हे 11वं कलम आहे, त्यामुळे हे उत्तर असू शकत नव्हतं. पाकिस्तानी 6व्या कलमात लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याचा काही संबंध नव्हता 8व्याशी. 8व्यामध्ये काय आहे तर हे आहे. आता हे मार्गदर्शक समोर सूच्या पण ऑस्ट्रेकडनं गेले. सी ला 1 एकच ऑप्शन, 2 ऑप्शन आहेत बघा, सी ला 1 आणि अ ला किती पाहिजे, तर अ ला 3 पाहिजे, तर अ ला 3, त्यामुळे हा ऑप्शन गेलेला आहे. हे शरद पवार कमी राहिलेले आहेत, वसंतदादा पण कमी आहेत, सर्वाधिक कोण राहिले, वसंत आपले नाईक, 1963 पासून 1975 पर्यंत. फडणवीस पण सुद्धा नाही राहिलेले आहेत. अनुच्छेद 120 हे येत नाही, फक्त ऑप्शन, बाकी सर्व येतात. आता हा एक क्वेश्चन मी चुकलो, माझी एक सिली मिस्टेक म्हणेन मी, सिली मिस्टेक. बघा इथे मोठे वाक्य आहे. ॲक्च्युली मला माहिती होतं, पण मला ते जमलंच नाही प्रेशरमध्ये. मी प्राथमिक सर कन्फ्यूज होतो. ॲक्च्युली आता 350 आहे आय थिंक. त्याचं उत्तर काय आहे, तर दुसरं उत्तर आहे, हे रॉंग झालेलं आहे. इथे म्हटले कोणतं मूलभूत कर्तव्य नाही, तर गरिबांना समान न्याय आणि मोफत. हे 39A मध्ये सांगतो, आपल्या DPSPचं आहे ते, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. कोणते विधान चुकीचे आहे असं म्हटलेलं आहे, तर फक्त बी चुकीचे आहेत. ॲक्च्युली ह्या कलमात ते नाही आहे असं मला तर वाटतं. मी ते उत्तर काढलेलं आहे. 168 मध्ये समावेश नाही, तर प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल, ज्यामध्ये राज्यपाल, असं काही कुठे म्हटलेलं नाही. आपल्या 2 राज्यासाठी सुद्धा एक काय राज्यपाल असतो. सो ए बरोबर. हे इथे म्हटलं लोकसभेचा नाही, तर राज्यसभेचा निवडून आला पाहिजे तो. सो राहिलं काय बघतं, अयोग्य. 45 नाही तर किती वर्ष, 35 वर्ष, माहिती होतं कन्फ्यूज, हे बरोबर आहे. सो बी आणि सी. 1 मे 1960 पासूनच होतं, त्यामुळे ए बी सी हे करेक्ट असलेच पाहिजे, बरोबर आहे ते. रॅमसिमोर हे सुद्धा काय आहे, ए बी सी सर्व बरोबर आहे. एस कलम 51(4) हे सोपं होतं, मूलभूत कर्तव्यांचा समावेश कशामध्ये आहे, हे त्याचं उत्तर आहे. किरण, हा क्वेश्चन बघा, मी छान सोडवलं. मला असा थोडासा डाऊट होता, मी कन्फ्यूज होतो. एक हे शेवटच्या मी OMR भरायला गेलो, तेव्हा मी म्हटलं ह्याचा कोणताही रोग हे नसतो, काय नसतो, चार्ज नसतो. सो मी त्याला काय केलं, चूक केला आणि हे उत्तर करून आलेलं आहे. अरे इथे लिहायला लॅटर्न नेटमध्ये इथे लिहिले बघा, मी याला मी दिलं स्पेसिफिक ह्याला म्हणतात प्रकट उष्मा.
आणि लॅटंट हिट ह्याला म्हणतात. सो हे उत्तर बरोबर आहे. व्हिडिओ लेंदी होईल, मोठा होईल म्हणून मी थोडंसं फास्ट चाललेलो आहे. मला एकच माहिती होतं किरणोत्सर्गाचे एकक काय म्हणतात, क्युरी. सो सी ला 1 एकच ऑप्शन आहे बघा, सी ला 1 एवढंच माहिती होतं. हे PYQ होता आणि वारंवार विचारतो आहे याच्यावर. आणि याचं उत्तर काय आहे तर बॉक्साईट आहे. सर्वाधिक समस्थानिके 14, C14. येस, TSMT ही मी ट्रिक लक्षात ठेवते. बाकी याच्यामध्ये मला कन्फ्यूज काहीच नव्हतं. TSMT एवढीच ट्रिक माहिती होती. तर याचं उत्तर हे आहे. पुढचा क्वेश्चन. हा एक क्वेश्चन मी गेस केलेला आहे. हा एक क्वेश्चन मी काय केलेला आहे, येस. त्याचं उत्तर पेट्रोमायझन मी केलं. आणि हे बघा, मी काय बाकी याच्यामध्ये कन्फ्यूज नव्हतं आणि हेच उत्तर त्याचं उत्तर आहे. मी हे उत्तर करून आलेलो आहे, पण हे उत्तर नाही आहे त्याचं. याचं उत्तर हे आहे. सो हा एक क्वेश्चन रॉंग आहे माझा. हा एक क्वेश्चन माझा बरोबर आलेला आहे. हा एक मी म्हणेन गेस केला होता क्वेश्चन. गेस केला होता. कारण हे मी एलिमेंट केलं होतं. मी कुठे वाचलं नव्हतं. इकायनोडर्मामध्ये मध्ये काय येतं, सी अर्चिन येतं. आणि कोण येतं तर आपलं स्टारफिश येतो, ज्यांच्या अंगावर काटे असतात. त्यामुळे याचं मी कुठे वाचलं नव्हतं शिकवताना. सो हे मी याला करून आलेलं आहे. याचं उत्तर आहे झिंक. पिवळा वेळ येतो पण. जिम्नोस्पर्म एकच माहिती होतं मला, सायकस डीला 1 असं एकच ऑप्शन आहे बघा इथे. सो याचं उत्तर डायरेक्ट भेटतं, जास्त वेळ वाया घालवायची गरज नाही. आम्ही ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होतो. मी डायरेक्ट उत्तर करून शेवटला विल्टिंग, कारण की मी हा वाचलं होतं, ह्या वेळेला वाचलं नव्हतं. याच्याबद्दल काही मला डाऊट नव्हता. सो बघत होतो जाताना सकाळी, पण मला हे नाही जमलं एवढं. सो याचं उत्तर हे आहे. विल्यम लँडस्टेरने, कार्ल लँडस्टेरने लावलेलं आहे 14 नोव्हेंबर, शिकवताना मी सांगितलं होतं. कोणतं तर के. आता ह्याचं उत्तर बघा, ॲक्च्युली याचं उत्तर हे आहे. मी नंतर ते कट केलं आणि नंतर काय केलं, हे केलं. याचं उत्तर काय ॲक्च्युली हे आहे. याचं उत्तर मला माहिती नाही, तुम्ही बघून घ्या. ॲन्सर की आल्यावर मला तर सॉल्व पण करता येत नाही, खूप वेळ जाईल. ओके, याचं उत्तर आय थिंक हे आहे. याचं उत्तर माझं मे बी मी हे करून आलेलो आहे, मे बी चुकू शकतो ते. याच्यामध्ये नो आयडिया. तुम्ही आन्सर की आल्यावर आपण याचं उत्तर बघू. याचं सुद्धा आन्सर की आल्यावर बघू. नाही सॉरी, याचं उत्तर मी काढलेलं आहे. कसं काढलेलं आहे बघा. 16 गुणिले 10 केले होते, 160 येतात. नंतर 8 गुणिले 1900 9.5 येतात. ह्याची मी मायनस करून आय थिंक आले होते यांची काहीतरी 84 आले होते. किती मायनस आले होते, 84. सो 135 आणि 49 यांची बेरीज किती होते बघा, 84 होते. सो याच्याबद्दल मी ते उत्तर काढलेलं होतं. आय थिंक हे उत्तर माझं करेक्ट आहे. हां, इथे माझं चुकलं. मी हा एलिमेंट केला होता, कारण का 3 संख्यांची समसंख्यांची बेरीज ही ते 3 पटीत असली पाहिजे. 190, 102, 90. सो लक्षात ठेवा, तो आकडाच काय आहे तर एक 32 प्लस 34 प्लस 36 ह्यांची बेरीज ही किती येते, 102 येते. लक्षात घ्या. हे मी काय केलं होतं, मी असं केलं होतं, 28 30 आणि 32 यांची बेरीज 90 येते. सो हे नव्हते नंबर, ते काय होते 32 34 आणि 36 असा त्यांचा काय होता, हा नंबर होता. सो यांची बेरीज बघा 102 येते. आय थिंक मी याचं उत्तर हे करून आलेलो आहे. याचं उत्तर हे करून आलेलो आहे. हां, हे छान होतं. याचं उत्तर 2 आहे. कसं आहे बघा, तिन्ही कोणाची बेरीज किती असते, 180 असते. 40x 3x प्लस मी असं लिहितो x अधिक 38 180. आता हे 40 एक 71x होतात. 38 तिकडं जाऊन काय झालं, मायनस झालेलं आहे. याचं उत्तर येतं 142. आता x 142 भागिले 71, x बरोबर याचं उत्तर काय येणार 2. त्याचं उत्तर हे बघा, ह्याचं उत्तर आहे 297. याचं कसं आहे लॉजिक बघा, 2 गुणिले 6 12 होतात. 12 गुणिले 5.5 करायचे, तुमचं 66 येईल. मग 66 गुणिले 5 करायचं, ॲक्च्युली याचं उत्तर 330 येतं. 330 असायला पाहिजे, त्यामुळे हा चुकीचा आहे. सो हे मी केलं होतं बरोबर. एकदम सोपं आहे हे. 2 संख्यांचा गुणाकाराच्या, मग 5 गुणिले 10 किती होतात तर 50 होतात. आणि 5 अधिक 10 15 होतात. आणि 5 आज 10 किती होतात तर 1 2 होतात. सो ह्या पद्धतीने काढायचं होतं. हे 7च नंबर आहेत. करून बघा तुम्ही, समजून घ्या, सोपं होतं क्वेश्चन. हे एकदम लॉजिक सोपं होतं. 5 अधिक 1 किती होतं, 6 6 36. 1 अधिक 8 9 होतात, 9 9 81. 8 आणि 6 14 14 196. निलक्ष मोठा आहे. कसं होतं बघा इथं, सान्वी युवकापेक्षा उंच आहे. म्हणजे इथं म्हटलं मी सान्वी कोणापेक्षा मोठी आहे, युवकीपेक्षा.
पण निलयापेक्षा नाही. म्हणजे निलय हा काय आहे? सॉरी, निलाक्षपेक्षा निलक्ष मोठा आहे. चैताली नमितापेक्षा उंच आहे. चैताली नमितापेक्षा उंच आहे. पण युवकापेक्षा नाही. सो युवकापासून खाली बरोबर केले आपण. तर सर्वात उंच कोणतं कोण आहे? निलक्ष आहे. हे मी सोडवलं नव्हतं, त्यामुळे मी ते पण सांगत नाही. एकदम सोपं होतं. यांची बेरीज 6, 5, 4, 3, 2 यांची बेरीज किती येते? 121 होते. अशा पद्धतीने हे मी 100 क्वेश्चन काय केलेले आहे? अटेम्प्ट केलेले आहेत. मला असं वाटतं की माझे काही क्वेश्चन रॉंग झालेले आहेत. किती? एक 15 ते 20च्या दरम्यान क्वेश्चन ते आन्सर की आल्यावर समजेल. पण ॲटलीस्ट कमीत कमी म्हणजे 15 तरी रॉंग झालेले आहेत क्वेश्चन. मी अटेम्प्ट केला होता 97चा आणि रॉंग होतात म्हणजे 15 झालेच तर 20 अजून एक 5-6 क्वेश्चन काय होऊ शकतात? रॉंग होऊ शकतात. सो एक 97 मायनस 20 77 आणि ह्याचं भागिले 4 5 20 करण्यापेक्षा 15 ठीक आहे 4 घेतो. होऊ शकतात 20 इकडे तिकडे -5 72 स्कोर येतो मित्रांनो माझा आणि हा रॉ स्कोर आहे. मी तुम्हाला तुमच्या पेपरच ठेवलेला आहे समोर. बाकी तर आपल्याला आन्सर केल्यावर समजेल. ओके मित्रांनो, जय हिंद. असेच आपण व्हिडिओ बनवू. पुढे मी तुम्हाला एक टॉपिक वाईज काय करणार, सब्जेक्ट वाईज व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी फ्रीमध्ये. ओके, आणि क्वालिटी असेल याच्यामध्ये. नक्कीच क्वालिटी देण्याचा प्रयत्न करेल. जे मला माहिती तेवढं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल. ओके मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑल द व्हेरी बेस्ट. येणाऱ्या 11 तारखेवर फोकस करा. सध्या 7 दिवस काही वेगळं करू नका. ॲन्सर की आल्यानंतर सुद्धा काही करू नका. पेपर चेक करू नका. सो येणारे 7 दिवस, एक मिनटं मित्रांनो, येणारे 7 दिवस फक्त तुम्ही कशावर फोकस करा? कंबाईनवर, ग्रुप सीला पेपर त्या 7 दिवस. एक एक सब्जेक्ट एक एक दिवस रिव्हिजन केला तरी चालेल. आणि थोडासा हा इझी पेपर असेल कम्पेअर टू ग्रुप बीच्या. त्यामुळे तयार राहा. आयोगाने घटनादुरुस्ती क्वेश्चन विचारलेले नाही आहेत. विचारू शकतो. पुढच्या याला कलमानो क्वेश्चन असेल, कलमे असतील, घटनादुरुस्ती असेल. ओके मित्रांनो, ॲन्सर की आल्यानंतरही तुम्हाला जर भीती वाटत असेल थोडी, तर ॲन्सर की चेक करू नका. डायरेक्ट दोन्ही पेपरचे एकदम चेक करा. ओके मित्रांनो, चिल करा थोडंसं. आजचा दिवस, उद्यापासून परत अभ्यासाला सुरुवात करा. आजचे दिवस म्हणजे मी आज व्हिडिओ बनवतोय 4 तारखेलाच रात्रीच व्हिडिओ बनवतोय. ओके, सो म्हणून आजचे दिवस म्हटलो. उद्यापासून तुम्हाला मंडेपासून पुढच्या सॅटर्डेपर्यंत अभ्यास करायचाच आहे. फुल फोकसली अभ्यास करा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑल द व्हेरी बेस्ट.